भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या पुढाकारानं सोमवारी 28 एप्रिल रोजी तिरोडा येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये नागरिकांच्या प्रश्नांसाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता। मात्र नियोजित कार्यक्रमाच्या अवघ्या अर्धा तास आधीच तिरोडा उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता जनता दरबार रद्द करण्याचा आदेश काढत संपूर्ण कार्यक्रम धुळीस मिळवलाय। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून हे संपूर्ण प्रकरण लोकशाही व्यवस्थेचा, खासदारांच्या घटनात्मक अधिकारांचा आणि जनतेच्या अपेक्षांचा सरळ अपमान आहे असं संतप्त मत खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केलंय। रद्द झालेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हजारो नागरिक आपल्या समस्या घेऊन उपस्थित होते। लोकांच्या भावना लक्षात घेऊन डॉक्टर पडोळे यांनी कोणताही आडपडदा न ठेवता प्रखर उन्हात झाडाखाली बसूनच जनता दरबार घेतलाय आणि जनतेच्या तक्रारी ऐकून घेतल्या। यामुळे त्यांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा थेट पर्दाफाशच केला। तिरोडा उपविभागीय अधिकारी गायकवाड यांनी कुठलीही औपचारिक संवाद न साधता ना फोन केला ना भेट घेतली, थेट सोशल मीडियावर आदेश टाकून जनता दरबार रद्द केला। हाच प्रोटोकॉलचा अवघडपणे भंग करून अशा जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांनी अशी मनमानी प्रशासनाचा दर्जा खाली नेणारी आहे अशी टीका पडोळे यांनी केली आहे। या प्रकाराची गंभीर दखल घेत खासदार पडोळे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल करण्याची घोषणा केली असून संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई न झाल्यास संसदीय पद्धतीनं हक्कभंग प्रस्ताव सादर करणार असल्याचा थेट इशाराही त्यांनी दिलाय। पुढील जनता दरबार थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। या संदर्भात माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। हा प्रकार केवळ खासदारांचा नाही तर संपूर्ण भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनतेचा आणि लोकप्रतिनिधींचा घोर अपमान आहे। आम्ही हे सहन करणार नाही। शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊ। मायबाप जनतेनं या लढ्यात आमच्या सोबत उभे राहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। सोबतच तिरोडा उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांना तात्काळ निलंबित करण्याचीही मागणी केली आहे। रजा महाराष्ट्र 24 न्यूज करता प्रशांत उके, भंडारा गोंदिया। रेस्ट हाऊस मध्ये कोणी सांगितलं साहेब तिथं सेंड माझ्याशी बोलणी झाली का तुमची? मला फोन केलात का तुम्ही? मला जेव्हा तुम्ही फोन केला नाही, तुम्ही मला काही कळवलं नाही, तुम्ही 11:25 ला तुम्ही लेटर काढत्या किती शोकांकिता आणि तुम्हाला कोण अधिकार दिलं जनता दरबार घ्यायचा की नाही घ्यायचा म्हणून सगळं तुम्ही त्या कलेक्टरला विचारलं का? जनतेचा दरबार खासदार केव्हा घेऊ शकते? अरे तुम्हाला यायचं असेल या नसेल यायचं तर सांगा ना तुम्ही। खासदाराचा अधिकार कसा तुम्ही विचारता? आणि लोकांचे प्रश्न आहेत ना, का एवढी माझी होऊन गेली का तुम्हाला सगळ्याला? तुम्ही या इथं प्रश्न सॉल्व्ह करायला, तुमच्याशी रिलेटेड पर्यावरणाचं नुकसान होऊन राहिलं इथं आणि रोडवर बसला साहेब, समजल्या का? अधिकाराच्या हनन नको करा तुम्ही। काय कारवाई करायची त्यानंतर करू, पण पहिले प्रश्न लोकांचे आहेत, जनतेचे आहेत। जनतेसाठी तुम्ही नोकऱ्या करता, तुरंत इथे या पंचायत ऑफिसमध्ये आणि तुमचे हे नाही चालणार। मला प्रतिनिधी नाही पाहिजे, तुम्ही या स्वतः। थोडासा तपशील आमचे जिल्हाध्यक्ष दिलीपजी बनसोड यांनी आपल्याला सगळ्यांना अवगत केलेला आहे। आज जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता हा जनता दरबार आपण तिथं आयोजित केला होता तिरोडा क्षेत्रामध्ये। खासदार म्हटलं की प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, प्रत्येक गावापर्यंत घरापर्यंत जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही विचार केला का एक तालुका स्तरावर आपण एक मीटिंग घ्यायची, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना पण बोलवायचं आणि त्यांचे प्रश्न जाणून, कारण का आता जिकडे तिकडे पाण्याचे प्रश्न आहेत, इलेक्ट्रिकचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्यांना इलेक्ट्रिसिटी बरोबर व्यवस्थित मिळून नाही राहिली, त्यांना पाणी व्यवस्थित मिळून नाही राहिला। सरकारने जे जे वादे केले होते ते काही परिपूर्ण होऊन नाही राहिले आणि चारही बाजूला प्रेशर असा झाला का जनतेने आवाज दिला की तुम्ही आमचे प्रश्न जाणून घ्या आणि सोडवा। प्रत्येक गावात आम्ही गेलो असता सगळेजण हाच आवाज होता। या कारणास्तव आम्ही जनता दरबार घेण्याचा आम्ही विचार केला आणि सुरुवात आम्ही तिरोडा क्षेत्रातून केली। त्या ठिकाणी जनता दरबार घेण्याकरता आम्ही एसडीओ मॅडमला सांगितलं, त्यांनी आदेश दिले, पत्र काढला, परंतु ऐनवेळी अर्धा तासापूर्वी त्यांनी एक परिपत्रक काढला आणि ते रद्द झाली म्हणून त्यांनी व्हायरल केला। पण त्यांनी मला कॉन्टॅक्ट सुद्धा केला नाही, त्यांनी एक फोन सुद्धा लावला नाही का तुमचा जो जनता दरबार तुम्ही घेतलाय
त्यांनी कॅन्सल केला. पहिला प्रश्न एक येतो की जनतेचा हक्क आहे, जनसामान्याचा अधिकार आहे, तो रोखण्याचा काम हे प्रशासन कशाला करत आहे? कोणाच्या प्रेशरनी हा काम करत आहे? आणि त्यांना अधिकार कोणी दिला? हा सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्यांना अधिकार दिलाय का, की राज्य शासनाने अधिकार दिलाय का? जनतेचा अधिकार थांबवण्याचं काम आणि त्यांचा आवाज दाबण्याचं काम हे प्रशासन आणि हे सरकार करत आहे. दुसरा मुद्दा हे आहे की त्यांनी या लेटरमध्ये जे लँग्वेज वापरली आहे ते लँग्वेज बघा तुम्ही. त्या लँग्वेज मध्ये त्यांनी सांगितलं आहे की कृपया याची नोंद घ्या. म्हणजे ते आदेश करून राहिले. विषय दिनांक 28/4/25 रोजी दुपारी 12 जनता दरबार कार्यक्रम रद्द करण्याबाबत. पहिले सांगितलं यांना अधिकार कोण दिला? अरे जनता दरबार यांचा आहे का? जनता दरबार लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता खासदारांनी जनप्रतिनिधींनी ठेवले आहेत आणि तुम्हाला कोण अधिकार देते? दुसरा यांची जी लँग्वेज आहे हा माझाच नाही तर एक संविधानिक पदाचा हा अवमान आहे, हा अपमान आहे. अरे आम्ही कशासाठी बनलो आहे? ते प्रशांत पडोळे म्हणून नाही, पर एक जनप्रतिनिधी, एक खासदार म्हणून तुम्ही आणि या देशाच्या उच्च पदावर. हा देश जो चालते संविधानात चालते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलं आहे त्याच्या ह्याच्यातून चालते आणि तिथला एक प्रतिनिधी त्यांना तुम्ही आदेश करताय. आम्ही हा अपमान कधीही सहन करणार नाही. आम्ही याचा निषेध करतो आणि याची आम्ही मागणी करू. इतकंच नाही, डीओपीटीला आणि या सरकारला, स्टेटच्या सरकारला सुद्धा मागणी करू का यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. समजा असे अधिकारी राहिले तर विचार करा देशाचा काय होईल, सामान्य माणसाचा काय होईल. अरे तुम्ही प्रश्न ऐकायला सुद्धा तुम्ही तयार नाहीत लोकांचे. सोडवाल कधी तुम्ही? आणि काय आम्ही या प्रश्न आमच्या कामासाठी येतोय? नाही, आम्ही जनतेच्या कामासाठी येतोय. ज्यांनी हा मेसेज टाकला ते पण बिना सांगता न सांगता व्हायरल केला. फोन करायला पाहिजे होता, लेटरची भाषा सुधारायला पाहिजे होती की साहेब असा असा पत्र आहे, स्टेट गव्हर्नमेंटने GR काढलेला आहे आणि त्याबाबत तुम्हाला हे घेता येणार नाही, अशी लँग्वेज पाहिजे. तर कृपया याची नोंद घ्यावी. तुम्हाला जनता दरबार घेता येणार नाही याची नोंद घ्यावी. नोंद घ्यावी का म्हणजे धमकी देऊन राहिले का तुम्ही? जनप्रतिनिधीला धमकी देऊन राहिले. आणि विचार करा, समजा असं धमक्या समजा हे प्रशासन देत असेल तर कोणाची ताकद आहे? आज मी तिथं नाही तर आज दुसरा मला वाटते निंबाळकर साहेब खासदार, त्यांची सुद्धा कशी त्यांनी जनता दरबार कॅन्सल केलं. म्हणजे या सरकारच्या, स्टेटच्या सरकारचा, फडणवीसच्या सरकारचा, भाजप सरकारचा, मोदी सरकारचा विषय काय? जनतेचे प्रश्न कशाला दाबताय? फक्त राजकारण जातीच्या आणि धर्माचाच फक्त हिंदू आणि मुसलमानच करणार? या देशामध्ये सगळे जाती धर्माचे पंथाचे लोक आहेत. इथं त्यांना समान अधिकार आहे या देशामध्ये राहण्याचा आणि त्यांचा जे हक्क आहे तो हिरवण्याचं काम करत आहे. अरे तुम्ही बेसिक गोष्टी तुम्ही देऊ नाही शकत, मूलभूत सुविधा तुम्ही देऊ नाही शकत. आज विचार करा, अन्न, वस्त्र, निवारा, इलेक्ट्रिसिटी, चांगल्या शाळा, चांगलं खाणं काय देत आहेत? काहीच देत नाही. आणि ह्या गोष्टी जेव्हा उफाळत आहेत, जनप्रतिनिधी लोकांपर्यंत जात आहेत त्यांच्या भावना समजायला आणि त्यांच्या भावना सोडवायला, तर हे अधिकारी, हे सरकारला, सरकारच्या आदेशाने हे अधिकारी एवढे माजून गेलेले आहेत. ते ऐकत नाही जनतेने काय करायचं त्यांचं. आज मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की हे जे प्रश्न आज उद्भवत आहेत ते उद्भवायला नको. जनसामान्याचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडवण्याचं काम या सरकारनं करायला पाहिजे, या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून, जो बाबासाहेब आंबेडकरांनी, जी गांधीजींनी ज्या देशाचं भविष्य त्यांनी स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र आज लढण्याची गरज आहे, संघर्ष करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटते का या सरकारच्या विरोधात, या मोदी सरकारच्या विरोधात, या भाजपाच्या विरोधामध्ये जे सामान्य जनतेचा हक्क छीनण्याचं काम हे करत आहे, आपण सगळेजण एकत्र येऊन यांच्या विरोधात लढू. ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.